गेल्या 4 ते 5 दिवसापासून विदर्भासह अमरावतीमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतो आहे। काल बघितलं तर अमरावती जिल्ह्याचं तापमान हे 46.5 ते 46.6 पर्यंत गेलेलं होतं। सध्या सकाळची वेळ आहे, मात्र आत्ताही बघितलं तर जो उन्हाचा जो प्रकोप आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून आहे। सध्या मी अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या रोडवर आहे आणि या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात दररोज जे आहे ते वाहनांची वर्दळ असते। मात्र उन्हाचा तापता पारा पाहत जे आहे सामान्य नागरिक आहेत ते आता घराबाहेर निघणं टाळत आहेत आणि दुसरीकडे जे लोक तर ऑफिसला जायला निघाले ते आता ते सुद्धा कानाला दुपट्टा बांधून घराबाहेर पडत आहे। तर शीतपेयाची दुकानात सुद्धा गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र हा उन्हाचा पारा अजूनही काही दिवस असणार असल्याचं जे आहे ते हवामान तज्ज्ञ सांगत आहे। आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ अनिल बोईन सर आहे। सर काय सांगाल सर, किती दिवस हा उन्हाचा प्रकोप राहणार आहे? सध्या जम्मू काश्मीरवर चक्राकार वारे निर्माण झालेले आहे, तसेच अरबी समुद्रामध्ये प्रतिचक्राकार वारे निर्माण झाले आहे। या प्रतिचक्राकार वाऱ्यामुळे दिवसाच्या वेळी जे उष्णतामान तयार होते हवेमध्ये ते रात्री निघून जायला हवे, परंतु प्रतिचक्राकार वारे हे बाटलीला लागलेल्या झाकण्यासारखे काम करतात आणि त्यामुळे हवामान हे कोंडल्या जाते आणि खालचे गरम उष्ण वारे हे रात्री निघून जाऊ शकत नाही। त्यामुळे रात्रीचे तापमानसुद्धा 28 ते 30 डिग्री राहत आहे आणि दिवस निघाल्यानंतर सूर्य उगवला की पुन्हा तापमान वाढणे सुरू होते आणि सकाळी 10 वाजेपर्यंत तापमान हे 40 डिग्रीवर जाते। आता 11 वाजलेले असून तापमान हे 42 डिग्रीपर्यंत पोहोचलेले आहे आणि यामध्ये अजून 2-3 तास वाढ होण्याची शक्यता असून ते 46-47 डिग्रीच्या आसपास जाण्याची दाट शक्यता आहे। कधीपर्यंत तापमान असंच राहणार? सध्या विदर्भामध्ये हवामान खात्याने अमरावती, अकोला, वर्धा जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केलेला असून बाकी जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे। तसेच पुढील 4-5 दिवस हवामान खात्यातर्फे सांगण्यात आलेले आहे की तापमान कमी, पाऊस पडण्याची शक्यता नसल्यामुळे अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर या भागातील तापमान हे वाढलेलेच राहण्याची शक्यता असून ते 46 ते 47 डिग्रीच्या मधात राहण्याची शक्यता आहे। आता जो आहे तो जून महिना लागायला काही दिवस शिल्लक आहे। मान्सून केव्हा पण राज्यात पण दाखल होईल? येणाऱ्या 26 तारखेला नैऋत्य मान्सून हा केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली असून हवामानशास्त्रीय परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीकरता सुद्धा अनुकूल आहे। त्यामुळे विदर्भामध्ये मान्सूनचे आगमन हे 4-5 दिवस आधी म्हणजे 10 जून ते 15 जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर 10 ते 15 जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून जो आहे तो दाखल होण्याचा जो अंदाज आहे तो हवामान तज्ज्ञ अनिल बोईन यांनी सांगितलं आहे। तर दुसरीकडे अजून 4 ते 5 दिवस जे आहे तो उन्हाचा तडाखा असाच राहील, त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन जे आहे ते आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।